सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्री राधे, जय श्रीमन्नारायण. मी राकेश शर्मा आपणा सर्वांच्या मंगलाची कामना करतो. आशा करतो की आपण सर्व निरोगी असाल, आनंदात असाल. ठाकूरजींकडे माझी हीच प्रार्थना आहे. सज्जनो, आजचा व्हिडिओ, आजचा कार्यक्रम अत्यंत खास आहे त्या सर्व प्रेक्षकांसाठी, त्या सर्व लोकांसाठी ज्यांची मीन राशी आहे. आजचा व्हिडिओ मीन राशीवाल्यांसाठी यासाठीही खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायावी राहूच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अतिशय सुंदर परिवर्तन आणि अतिशय प्रभावशाली काळ जो राहूच्या साम्राज्यात व्यक्तीला विशेष रूपाने प्राप्त होतो. कारण राहू सध्या शतशा नक्षत्रात म्हणजेच आपल्या स्वतःच्या नक्षत्रात गोचर करत आहेत. तर आजपासून पूर्ण 170 दिवस राहू शतभिषा नक्षत्रात राहणार आहेत, जे त्यांचे स्वतःचेच नक्षत्र आहे. आणि विशेष रूपाने 1 ऑगस्टपर्यंत राहू शतभिषा नक्षत्रात राहणार आहेत. यामुळे विशेष रूपाने मीन राशीवाल्यांसाठी कोणते परिवर्तन दिसून येत आहे? कारण राहू जिथे जिथे दृष्टी टाकतो तिथे तिथे काही ना काही मल्टिपल होते, म्हणजेच राहू मल्टिपल देतो. विशेष रूपाने धनक्षेत्रात, व्यापार क्षेत्रात विशेष रूपाने लाभाचे स्रोत कोणत्या प्रकारे मीन राशीवाल्यांसाठी खुलत असल्याचे दिसून येत आहेत. चला सर्वप्रथम इथे फोकस करूया. मीन राशी, लक्ष द्या आणि पहा. आणि सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की राहू आपल्या कुंडलीतील कोणत्या भावात आहे आणि त्याच्या विशेष रूपाने 3 दृष्टी आपल्या कोणकोणत्या भावांवर पडणार आहेत. या विषयावर जाणून घेऊ आणि नंतर त्यातून मिळणाऱ्या फळांविषयी जाणून घेऊ. तर सर्वप्रथम पहा, मीन राशी. राहू आपल्या कुंडलीच्या 12th हाऊसमध्ये गोचर करत आहेत. कुंडलीतील 12वा भाव हा विदेशाचा भाव असतो, खर्चाचा भाव असतो, मोक्षाचा भाव असतो. राहूचा 12th भावात बसणे कोणत्या प्रकारचे परिवर्तन घेऊन येत आहे याविषयी आपण चर्चा करत आहोत. पण त्याआधी आपण हे जाणून घेऊ की राहूच्या दृष्टी कुठे कुठे कोणकोणत्या भावांवर पडत आहेत. तर सर्वप्रथम पहा, राहूची पहिली पंचमी दृष्टी कुंडलीच्या 4थ्या घरावर पडत आहे, म्हणजेच 4th हाऊसमध्ये. त्यानंतर राहूची सप्तमी दृष्टी कुंडलीच्या 6व्या घरावर पडत आहे, म्हणजेच 6th हाऊसमध्ये. त्यानंतर राहूची शेवटची 9वी दृष्टी कुंडलीच्या 8म भावावर पडत आहे, म्हणजेच राहूची दृष्टी सर्वप्रथम कुंडलीच्या 4थ्या घरावर, मग 6व्या घरावर आणि मग 8व्या घरावर मुख्य रूपाने पडणार आहे. आता विशेष रूपाने लाभसुद्धा इथेच लपलेला आहे. कुठेतरी याच ठिकाणाहून त्याचा सूत्रधार स्थापित होणार आहे. तर सर्वप्रथम पहा की राहू आपल्या कुंडलीच्या 12th हाऊसमध्ये शतभिषा नक्षत्रात आहेत, जे त्यांचे स्वतःचेच नक्षत्र आहे. विशेष रूपाने राहू जेव्हा लक्ष देऊन ऐका, राहू जेव्हा कुंडलीच्या 12th हाऊसमध्ये असतो आणि विशेष प्रभावशाली असतो तेव्हा तो विदेशी प्रवास घडवून आणतो. या काळात जेवढीही विदेशाशी संबंधित कार्य ज्या व्यक्तींचे अडकलेले होते ते कुठेतरी पूर्ण होताना दिसून येतील. त्याचबरोबर एक विशेष गोष्ट इथून समजून घ्यावी लागेल की विदेशी संपर्कांशी जोडलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी चांगली संधी त्यांच्या हातात येणार आहे. विदेशी संपर्कांमधून ज्यांचे व्यापार चालतात, विदेशातून ज्यांचे व्यापार चालतात, त्यांना अचानक प्रगती दिसून येईल. यामध्ये म्हणजेच उंची प्राप्त करण्याचा हा सर्वोत्तम काळ त्यांच्यासाठी कुठेतरी तयार होत आहे. तसेच एक गोष्ट मी सांगतो की कुंडलीचा 6वा भाव आणि कुंडलीचा 12वा भाव हे दोन्हीही राहूसाठी अतिशय पॉझिटिव्ह मानले जातात. हे भावच कुंडलीत राहूसाठी अतिशय प्रभावशाली असतात आणि येथे राहू चांगले फल देतो. पण त्याचबरोबर एक विषयाची माहिती मी तुम्हाला देतो की हे अवलंबून असते की राहू आपल्या कुंडलीत कोणत्या प्रकारच्या ग्रहांसोबत बसलेला आहे. अनेक लोक कमेंटमध्ये मेसेज करतात, जसे आपण एखाद्या ग्रहाचे परिवर्तन किंवा राशीफळ यावर व्हिडिओ टाकतो. पण अनेक लोक कमेंट करतात की आमच्या जीवनात परिवर्तन होत नाही. तर मी त्यांना हेच सांगू इच्छितो की एकदा आपली कुंडलीचे विश्लेषण नक्की करून घ्या. कारण आपल्या कुंडलीत कोणत्या प्रकारचे ग्रह बसलेले आहेत हे महत्त्वाचे असते. गोचरात जो ग्रह चांगला प्रभाव देतो, चांगले फल देतो, तो आवश्यक नाही की आपल्या कुंडलीतही चांगला बसलेला असेल. त्यामुळे त्याच्या फळामध्ये थोडा फरक पडतो, ज्यामुळे लोकांना असे वाटते की आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही. म्हणून अनेक लोक चुकीच्या प्रकारचे कमेंट करतात. त्यापेक्षा चांगले हेच आहे की आपण आपली कुंडली दाखवा आणि एकदा नक्की माहिती मिळवा की आपले ग्रह कुंडलीत कोणत्या प्रकारे बसलेले आहेत, कारण त्यानुसारच आपला चार्ट पाहिला जातो. तर सर्वप्रथम पहा की राहूची दृष्टी कुंडलीच्या 4थ्या घरावर पडत आहे, जी राहूची पंचमी दृष्टी आहे. राहूची पंचमी दृष्टी उत्कर्ष घडवून आणते, म्हणजेच राहू मल्टिपल देतो. राहूकडे पहा, त्याच्याकडे डोके आहे. राहूकडे फक्त डोके आहे, म्हणजेच त्याच्याकडे बुद्धी आहे पण हृदय नाही. मी काय सांगू इच्छितोय ते तुम्हाला समजते का? राहूकडे फक्त डोके आहे, खाली धड नाही. म्हणून राहू फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर पूर्ण साम्राज्य चालवतो. म्हणून राहूचे साम्राज्य जेव्हा जेव्हा स्थापित होते तेव्हा व्यक्तीला मल्टिपल प्राप्त होते. व्यक्ती फार लवकर उन्नती प्राप्त करते. जर राहूची स्थिती त्याच्या कुंडलीमध्ये खूप चांगली असेल
तर याच्या सोबत राहूची पंचम दृष्टी पहा. तुमच्या कुंडलीमध्ये जर राहूची स्थिती खूप चांगली असेल तर कुंडलीच्या चौथ्या भावामध्ये राहू पाहतील तर भूमी संबंधित लाभ देतील, तुम्हाला मकान संबंधित लाभ देऊ शकतात. किंवा मग राहूची पंचम दृष्टी कुंडलीच्या चौथ्या भावामध्ये पडत असेल तर हे विशेषतः मकानाचे नूतनीकरणही घडवून आणते. किंवा मग मी सरळ शब्दात सांगतो की जुने मकान नवीन मकान बनवणे, जसे काही चांगले त्यामध्ये करणे, त्याला अधिक चांगले बनवणे, अशा प्रकारचे मकानातील कार्य हे सर्व राहूच्या स्थितीमध्ये घडते. सोबत शेअर मार्केट, ट्रेडिंग या सर्व गोष्टींमध्येही राहू फार लवकर प्रगती घडवून आणतात. धनप्राप्तीसाठी, धनवृद्धीसाठी, बिझनेसमध्ये तर वाढ एकदमच करून देतात. राहू आणि बाहुबल करोत सततम केतू कुलस उन्नती. आणि राहू विशेषतः आत्मबल आणि विशेषतः बाहुबल देखील प्रदान करतात. हे विशेष गुण त्यांच्या आत आहेत. येथून राहूची सप्तम दृष्टी थेट कुंडलीच्या 6व्या भावामध्ये जात आहे. तर 6वा भाव कुंडलीचा कोर्ट केस वगैरे, रोग, रिपू, ऋण, व्यापार, व्यवसाय हे सर्व याच भावातून पाहिले जाते. पहा, शत्रू तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत होते तर शत्रू पराभूत होतील, तुमचा विजय होईल. कोणत्याही प्रकारच्या रोगाने जर तुम्ही त्रस्त असाल तर ताण घेऊ नका. विशेषतः खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा मीन राशी, कारण शनीची 7.5 देखील चालू आहे. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. सात्विक भोजन ग्रहण केले पाहिजे. येथून राहूची नवम दृष्टी थेट कुंडलीच्या अष्टम भावामध्ये जाते. अष्टम भाव कुंडलीचा पुरातत्व क्षेत्राचा भाव आहे. आणि विशेषतः मी असे म्हणेन की राहू जेव्हा कुंडलीच्या 8व्या भावामध्ये बसतात किंवा अष्टम भावाकडे पाहतात तेव्हा अशा व्यक्तीला टेक्निकल फील्डमध्ये, आध्यात्मिक फील्डमध्ये ऊर्जा प्रदान करतात. कुठे ना कुठे कोणी डीपली रिसर्च करत असेल, मेडिकल लाईनमध्ये वैज्ञानिक असेल, इंजिनिअरिंग असेल, बीटेक करत असेल, हार्डवेअरशी संबंधित काहीही असेल किंवा अध्यात्मामध्ये असेल तर विशेषतः व्यक्ती फार खोल असे ज्ञान, अशी रिसर्च प्राप्त करतो जी साधारण नसते. तर अशा प्रकारचा एक योग तयार होतो. व्यापारात वाढ, बिझनेसमध्ये वाढ, धनप्राप्तीचे चांगले स्रोत हे सर्व अतिशय सुंदर योगांची उन्नती ही तुमच्या विशेषतः गोचरीय कुंडलीमध्ये स्थापित आहे, जी राहूमुळे तुम्हाला विशेषतः प्राप्त होईल. विशेषतः प्रॉपर्टीचा खूप चांगला लाभ कुठे ना कुठे मीन राशींसाठी तयार होत आहे. भवनाचा एखादा नवीन वाहन तुमच्या आयुष्यात जोडला जाऊ शकतो. नवीन वाहन तुम्ही घेऊ शकता. विशेषतः पहा, ज्या लोकांची कुंडली तयार आहे, मीन राशीचे लोक फार लक्ष देऊ नये का? ज्या लोकांची ही कुंडली तयार आहे त्यांनी आपली कुंडली काढा आणि या 4 गोष्टी ज्या मी सांगत आहे त्या नोट करून ठेवा. जर या 4 गोष्टी तुमच्या कुंडलीमध्ये तयार होत असतील तर त्याची विधिविधानाने पूजा करून घ्या. आपली कुंडली दाखवा. सर्वात पहिली गोष्ट की तुमच्या कुंडलीमध्ये गुरु राहू एकत्र तर बसलेले नाहीत ना? मेसेज करून नक्की सांगा कमेंटमध्ये. गुरु राहूची युती जर तुमच्या कुंडलीमध्ये तयार होत असेल तर याला गुरु चांडाळ दोष म्हणतात. दुसरे, तुमच्या कुंडलीमध्ये हे पहा की चंद्रमा राहू एकत्र तर बसलेले नाहीत ना? कारण याला चंद्रग्रहण दोष म्हणतात. तिसरे, तुम्ही हे पहा की तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य राहू एकत्र तर बसलेले नाहीत ना? कारण याला सूर्यग्रहण दोष म्हणतात. आणि चौथे, तुम्ही पहा की राहू केतूच्या एका बाजूला जेव्हा सर्व ग्रह कुंडलीमध्ये बसतात तेव्हा याला पूर्ण कालसर्प दोष म्हणतात. या 4ही दोषांपैकी एकही दोष जर तुमच्या कुंडलीमध्ये तयार होत असेल तर जीवनामध्ये अकारण संकट आणि संघर्ष निर्माण होतात. मग व्यक्ती विचार करते की माझ्या जीवनामध्ये उन्नती का होत नाही, उत्थान का होत नाही? कारण कुठे ना कुठे राहूमुळे हे दोष कुंडलीमध्ये तयार झालेले असतात, ज्याची अचूक पद्धतीने विधिविधानाने पूजा करून घ्यावी लागते. 2 उपाय मीन राशीच्या लोकांनी नक्की फॉलो करा. दररोज भगवान शिवांना जेल अर्पण करा. आणि दुसरा, तुमच्या राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत तर विशेषतः गुरुवारी भगवान नारायणांना पिवळे पुष्प अर्पण करा. गौमातेला हिरवा चारा खाऊ घाला आणि एखाद्या साधू संत ब्राह्मणाला भोजनही करू शकता. आशा करतो माझी गोष्ट तुम्हाला समजली असेल. तोपर्यंत मित्रांनो जोडलेले रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्री कृष्ण, जय श्री राधे.